जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटची छबिलदास लल्लूभाई प्राथमिक शाळा दादर. मुलांनो, आज आपण शून्याची ओळख व लेखन याविषयी माहिती घेणार आहोत. शून्याचा अर्थ काय आहे हे आपण आज शिकणार आहोत. शून्य काय असते आणि शून्य कसे लिहितात. जेव्हा एक एक करत सगळ्या वस्तूंची संख्या संपायला लागते तेव्हा कोणती संख्या उरते बरं? पाहूया आपण या चित्राद्वारे. पहा बरं, या चित्रामध्ये एका फांदीवर किती चिमण्या बसल्या आहेत? बरोबर, 1, 2, 3 आणि 4 चिमण्या आहेत. आता पुढील चित्रामध्ये आपण पाहूया. या फांदीवर बसलेल्या या 4 चिमण्या उडून गेल्या आहेत, उडाल्या आहेत. आता फांदीवर किती चिमण्या आहेत बरं? काहीच नाही. म्हणजे काहीच नाही याचा अर्थ शून्य. काहीच नाही म्हणजे शून्य. आता पहा, माझ्या हातात किती फुगे आहेत? 1, 2, 3, 4, 5. 5 फुगे आहेत. आता हे 5 फुगे माझ्या हातातून हवेत उडून गेले. आता माझ्या हातात किती फुगे राहिले बरं? काहीच नाही. आणि काहीच नाही म्हणजे शून्य. शून्य फुगे राहिले. या चित्रात पहा बरं. या चित्रामध्ये काही प्रवासी बससाठी थांबले आहेत. कोण आहेत बरं या चित्रामध्ये? एक तुमच्यासारखा छोटा मुलगा आहे, त्याची बहीण आहे आणि त्याचे आई वडील आहेत. हे सगळे प्रवासी बससाठी थांबले आहेत. आणि आता त्या बस थांब्यावर बस आली आणि त्या बसमधून ते सगळे निघून गेले. आता किती प्रवासी राहिले बरं त्या बस थांब्यावर? बरोबर, काहीच नाही. आणि काहीच नाही म्हणजेच शून्य. आता पहा बरं मुलांनो, या पांढऱ्या डिशमध्ये लाडू आहेत. किती लाडू आहेत बरं? 1, 2, 3, 4, 5 लाडू आहेत. आणि या गुलाबी बशीत आता किती लाडू आहेत? बरोबर, काहीच नाही. म्हणजे किती लाडू? 0 लाडू. काहीच नाही म्हणजे 0 लाडू. हे चित्र पहा. कशाचं चित्र आहे हे? बरोबर, काडीपेटी. आता या काडीपेटीत किती काड्या आहेत? तुम्हाला दिसत आहेत का काही? काहीच नाही. काडीपेटीत एकही काडी नाही. म्हणजे किती काड्या आहेत? काहीच नाही. म्हणजेच 0 काड्या आहेत. तर मुलांनो, आज आपण काय शिकलो? शून्याचा अर्थ काय आहे म्हणजे शून्याची ओळख, शून्य काय असते आणि शून्य कसे लिहितात. काहीही नाही म्हणजे शून्य. म्हणजे जेव्हा एक एक करत सगळ्या वस्तूंची संख्या संपायला लागते तेव्हा जी संख्या उरते ती म्हणजे शून्य. आणि याचं लेखन कसं करतात? बरोबर, अशा प्रकारे त्याचं लेखन करतात. तर मुलांनो, अशा प्रकारे आज आपण वस्तूंची संख्या एक एक करत कमी केली आणि शून्य संख्या समजून घेतली. मुलांनो, भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओत. तोपर्यंत घरीच राहा, सुरक्षित राहा आणि आपले व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.